माझे नाव स्नेहल. दिसायला मी बऱ्यापैकी साधी, शांत आणि स्वतःच्याच विश्वासात रमणारी मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे माझ्यावर लहानपणापासूनच काही कौटुंबिक संस्कार आणि बंधने होती. त्यामुळे मुलांशी किंवा अनोळखी लोकांशी जास्त बोलण्याची माझी सवय नव्हती. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकालाच पायावर उभं राहावं लागतं. तसंच काहीसं माझंही झालं होतं. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्यानंतर अखेर मुंबईतील एका खूप मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत माझी ॲसिस्टंट प्रोजेक्ट हेड म्हणून निवड झाली. ज्या दिवशी मला ऑफर लेटर मिळालं त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण त्या आनंदासोबत मनात एक सुप्त भीतीही घर करून राहिली होती. नवीन ऑफिस, तिथली कॉर्पोरेट संस्कृती, हाय फाय राहणीमान असलेले सहकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर असणारे वरिष्ठ अधिकारी. हे सगळं मी कसं सांभाळणार हाच विश्वास माझ्या डोक्यात सतत चक्रावून येत होता. मुंबईसारख्या वेगवान शहरात आणि एवढ्या मोठ्या काचेच्या इमारतीत काम करणं माझ्यासाठी एका नव्या आव्हानासारखे होते. ऑफिसच्या पहिल्या दिवशी मी खूप अस्वस्थ होते. फॉर्मल कपडे घातले असले तरी मनातील धाकधूक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. HR टीमने मला माझं डेस्क दाखवलं आणि काही प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, स्नेहल, चला मी तुम्हाला तुमच्या मॅनेजरशी ओळख करून देते. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि HRच्या मागे मागे चालू लागले. आम्ही फ्लोअरच्या कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या काचेच्या आलिशान केबिनसमोर येऊन थांबलो. बाहेर पाठी होती. राजवीर सिंग, प्रोजेक्ट डायरेक्टर. HRने दरवाजावर हलकी टकटक केली आणि आम्ही आत गेलो. समोरच्या मोठ्या फिरत्या खुर्चीत एक व्यक्ती बसली होती. लॅपटॉप स्क्रीनवर त्याचे डोळे खिळले होते. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट, रोल केलेल्या बाह्य आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज. ते होते राजवीर सर. दिसायला अगदी भारदस्त आणि कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सर, ही स्नेहल आजच जॉईन झाली आहे, HR म्हणाली. राजवीर सरांनी लॅपटॉपवरून नजर हटवली आणि थेट माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या तीक्ष्ण पण तितक्याच समजूतदार डोळ्यांनी जेव्हा माझी नजर गाठली तेव्हा माझ्या मनातील धाकधूक थोडी वाढली. त्यांनी खुर्चीतून उठून अत्यंत सभ्यपणे माझ्याकडे हात पुढे केला. वेलकम टू टीम स्नेहल. आय एम राजवीर. त्यांचा जो खर्जातला धीर गंभीर आवाज माझ्या कानावर पडला. मी थोड्या थरथ्या हाताने त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांचा तो आत्मविश्वास आणि उबदार हात जेव्हा माझ्या हाताला स्पर्शून गेला तेव्हा मला त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रबलता जाणवली. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले असावेत, कारण त्यांच्या ओठावर हलकं मिश्किल हसू आलं होतं. काही अडचण आली, कामात काही समजलं नाही तर अजिबात संकोच करू नकोस, थेट माझ्या कॅबिनमध्ये येत जा, ते अत्यंत आपुलकीने म्हणाले. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील भीती क्षणात पळून लावली. दिवस सरकत होते. ऑफिसच्या कामाचा वेग प्रचंड होता. नवीन प्रोजेक्ट असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी जास्त होती. सुरुवातीला मला कॉर्पोरेट भाषेतील बऱ्याच गोष्टी समजायला वेळ लागायचा. पण राजवीर सर नेहमीच मला मदत करायला तयार असायचे. ते कधीही एक कडक बॉस म्हणून वागले नाहीत, तर नेहमी एका चांगल्या शिक्षकासारखे मला गोष्टी समजावून सांगायचे. जेव्हा जेव्हा मी फाईल्स किंवा प्रेझेंटेशन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये जायचे तेव्हा त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचं बोलणं मला थक्क करायचं. त्यांच्याकडून सतत काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. हळूहळू मला जाणीव होऊ लागली की हे फक्त कामापुरतं नातं उरलं नव्हतं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक निस्सीम आदर आणि वेगळीच ओढ निर्माण होती. मी घरी गेल्यावर अनेकदा त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचा विचार करायचे. ऑफिसमध्ये जाण्याची माझी उत्सुकता आता कामासोबतच त्यांना पाहण्यासाठी वाढू लागली होती. एके दिवशी ऑफिसमध्ये एक खूप महत्त्वाची मीटिंग होती. परदेशी क्लायंट्स आले होते. मला प्रेझेंटेशन द्यायचे होते. पॉवर पॉईंट सुरू करताना माझे हात थरथरत होते. मी घाबरले. हे राजवीर सरांनी ओळखले. त्यांनी दुरूनच माझ्याकडे पाहून डोक्याने ऑल दी बेस्टची खूण केली आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वास हसू आलं.
त्यांच्या त्या एका इशारे माझ्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. मी माझे प्रेझेंटेशन अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण केले. सर्व क्लायंटने टाळ्या वाजवल्या. मीटिंग संपल्यानंतर जेव्हा सर्वजण बाहेर गेले तेव्हा राजवीर सर माझ्या जवळ आले. त्यांनी कौतुकाने माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, वेल डन स्नेहल, मला माहीत होतं तू हे करू शकतेस. तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. त्यांच्या त्या शब्दांनी माझे डोळे आनंदाने भरून आले. एका मध्यमवर्गीय मुलीला जिची स्वतःची ओळख बनायची धडपड सुरू होते, तिला एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून मिळालेली ही दाद खूप मोठी होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. बेडवर पडून मी फक्त राजवीर सरांच्या त्याच शब्दांचा विचार करत होते. त्यांचा तो खर्जातला आवाज माझ्या कानात गुंजत होता. मला समजले होते की मी त्यांच्या केवळ कामाच्या प्रेमात नव्हते, तर व्यक्ती म्हणून ते माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी कायमचे स्थिरावले होते. हा सुखाचा प्रवास मला कुठे घेऊन जाणार होता हे मला ठाऊक नव्हते, पण त्या प्रवासाची सुरुवात अत्यंत सुंदर झाली होती. दिवसानुदिवस आमच्यातील संवाद वाढत गेला. कामाच्या निमित्ताने का होईना, पण आमचे एकत्र येणे वारंवार होऊ लागले. महिना अखेर असल्यामुळे ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. एक नवीन क्लायंट डील फायनल करायची होती. त्याचे प्रेझेंटेशन मला आणि सरांना मिळून तयार करायचं होतं. दिवसभर आम्ही दोघंही आपापल्या कामात व्यस्त होतो, पण मुख्य डेटा गोळा करायचे काम रात्री उशिरापर्यंत चालणार होते. घड्याळाचे काटे सरकत राहिले. सकाळचे 7 वाजले, मग 8 वाजले. ऑफिसमधील इतर कर्मचारी आपले लॅपटॉप बागेत भरून एक एक करून निघून गेले होते. संपूर्ण फ्लोअर हळूहळू शांतता पसरली. संपूर्ण मजल्यावर फक्त 2च ठिकाणी दिवे सुरू होते, एक माझ्या डेस्कवर आणि दुसरं राजवीर सरांच्या केबिनमध्ये. माझ्या कीबोर्डचा कटकट आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. माझे डोळे थकले होते, मान दुखत होती. मी एका हाताने माझी मान चोळत होते आणि स्क्रीनकडे पाहत होते. इतक्यात पाठीमागून पावलांचा हळूवार आवाज आला. मी मागे वळून पाहणार, तोच राजवीर सर माझ्या अगदी मागे उभे असलेले मला दिसले. त्यांनी त्यांचा फॉर्मल कोट काढून चेअरवर ठेवला होता आणि शर्टच्या बाह्या वर दुमडल्या होत्या. खूप दमलीस ना स्नेहल, त्यांनी अत्यंत हळूवार आणि काळजीयुक्त आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजात नेहमीचा बॉसपणा किंवा कडकपणा नव्हता, तर एक वेगळी जवळीक आणि काळजी होती. त्यांच्या त्या नजरेने माझ्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण झाली. चल आधी हा कॉम्प्युटर बंद कर, आपण थोडा वेळ ब्रेक घेऊया, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो, असं म्हणत त्यांनी मला विश्रांती घेण्याची विनंती केली. राजवीर सरांच्या सांगण्यावरून मी लॅपटॉप बंद केला. आम्ही दोघं ऑफिसच्या छोट्या आधुनिक पद्धतीच्या पेंट्रीमध्ये आलो. पेंट्रीमध्ये आल्यावर त्यांनी मला तिथल्या एका उंच स्टूलवर बसायला सांगितलं. मी शांतपणे तिथं बसले आणि त्यांच्याकडे पाहू लागले. राजवीर सरांनी स्वतः कॉफी मशीन सुरू केली. कॉर्पोरेट जगात इतक्या मोठ्या पदावर असलेला माणूस, ज्याच्या एका इशाऱ्यावर शेकडो लोक काम करतात, तो आज माझ्यासाठी स्वतः कॉफी बनवत होता. हे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण आणखीच वाढलं. काही वेळातच कॉफीचा खमंग सुवास संपूर्ण पेट्रीमध्ये दरवळू लागला. त्यांनी 2 कपामध्ये कॉफी ओतली आणि 1 कप माझ्यासमोर धरला. थँक्यू सर, मी कॉफीचा कप हातात घेताना अत्यंत संकोचाने म्हटले. माझं ते सर म्हणणं ऐकून राजवीर सरांच्या ओठावर एक मिश्किल आणि गोड हसू आलं. त्यांनी कॉफीचा एक घोट घेतला, स्टूल जवळ ओढला आणि माझ्या अगदी समोर बसले. स्नेहल, ऑफिसच्या वेळेत आणि 4 चौकात सर ठीक आहे ग, पण आता ऑफिस संपलंय. संपूर्ण फ्लोअरवर फक्त आपण दोघेच आहोत. त्यामुळे या बाहेरच्या जगात तू मला फक्त राजवीर म्हणू शकतेस. नेहमी सर सर करून मला म्हातारं करू नकोस. ते डोळे मिचकावत हसून म्हणाले. त्यांच्या त्या बोलण्यात एक असा मोकळेपणा होता की माझ्या मनावर असलेला संकोचाचा ताण क्षणात वितळून गेला. मीही नकळतपणे हसले. बरं राजवीर सर, सॉरी राजवीर. माझं हे अडखळणं पाहून ते पुन्हा एकदा मनमोकळेपणाने हसले. आम्ही गप्पा मारू लागलो. सुरुवातीला गप्पा ऑफिसच्या कामाबद्दल आणि प्रोजेक्टच्या डेडलाईनबद्दल होत्या.
पण हळूहळू त्या गप्पांचा रोप वैयक्तिक आयुष्याकडे सरकू लागला. राजवीरने मला त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं की कसे ते एका छोट्या गावातून मुंबईत आले आणि कठोर परिश्रमाने या पदावर पोहोचले. बाहेरून अत्यंत कडक आणि गंभीर दिसणारा हा माणूस आतून किती हळवा आणि एकटा आहे हे मला समजलं. बोलता बोलता अचानक राजवीर शांत झाले आणि त्याने थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. स्नेहल, तुला एक सांगू? जेव्हापासून तू या ऑफिसमध्ये आली आहेस ना, माझं कामातलं लक्ष बरेचदा उडतं. तुझ्या या शांत निरागस डोळ्यात काहीतरी वेगळीच ओढ आहे जी मला तुझ्याकडे खेचून घेते, राजवीर सर अत्यंत प्रामाणिकपणे म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. माझ्या गालावर एक उबदार लाली पसरली. राजवीरने हळूच आपला हात पुढे केला आणि माझ्या हातात आपल्या हात घेतला. त्यांच्या त्या सुरक्षित स्पर्शात मला एक परम शांतता जाणवली. तुला राग तर नाही ना आला स्नेहल? त्यांनी काळजीपोटी विचारलं. नाही राजवीर, मला राग नाही आला. खरं तर मलाही तुम्ही खूप आवडता. मी माझे मन मोकळे केले. राजवीरने माझ्या हातावर हलकेच आपले कपाळ टेकवले, जणू त्यांनी माझ्या भावनांचा कृतज्ञतेचा स्वीकार केला होता. त्या रात्री पेंट्रीमध्ये घडलेल्या प्रसंगानंतर आमच्यातील सगळा संकोच आणि अंतर पूर्णपणे मिटलं होतं. आम्ही ऑफिसच्या वेळेत आमचं नातं खूप व्यावसायिक ठेवतो, कारण आम्हाला कामाच्या ठिकाणी कोणतीही शिस्त मोडायची नव्हती. पण त्या औपचारिकतेच्या मागे एक वेगळा जिव्हाळा असायचा. मीटिंग सुरू असताना सगळ्यांच्या नकळत राजवीरने माझ्याकडे पाहून हलकंसं हसणं, फाईल्स देताना नजरांचे मिळणे, हा आमचा रोजचा सुखद अनुभव बनला होता. एकमेकाबद्दलचा आदर आणि प्रेम मनात रोज अधिकच दृढ होत होते. जून महिन्याचे दिवस आले आणि दुपारपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. आभाळ इतकं भरून आलं होतं की संध्याकाळी 5 वाजता रात्रीसारखा अंधार झाला होता. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की लोकल ट्रेन्स आणि ट्रॅफिक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे ऑफिसमधील इतर कर्मचारी 7 वाजेच्या आतच घाईघाईने आपल्या घरी निघून गेले. संपूर्ण फ्लोअरवर पुन्हा एकदा तीच अनोळखी शांतता पसरली. मी माझं काम संपून घरी निघण्याच्या तयारीत होते. माझी बॅग भरत असतानाच अचानक संपूर्ण ऑफिसमध्ये मुख्य लाईट्स गेले. कॉम्प्युटर्सच्या स्क्रीन काळ्या पडल्या. संपूर्ण फ्लोअरवर एक सेकंद दाट अंधार झाला. पण पुढच्या क्षणी ऑफिसचा पॉवर बॅक सुरू झाला. मुख्य पांढरे दिवे बंद राहिले आणि फक्त छतावरील मंद पिवळसर इमर्जन्सी दिवे सुरू झाले. त्या पिवळ्या प्रकाशात संपूर्ण ऑफिसचं वातावरण कमालीचं बदलून गेलं. बाहेर खिडकीवर पडणाऱ्या पावसाचा टप टप आवाज आणि आत असलेला तो मंद प्रकाश, सगळं काही अत्यंत सुंदर आणि सुखद वाटत होतं. मी माझ्या डेस्कवर उभी राहून मोबाईलमध्ये ट्रेनचे स्टेटस पाहत होते. इतक्यात मला पाठीमागून राजवीर सरांच्या येण्याचा अंदाज आला. त्यांचा तो ओळखीचा सुगंध माझ्या मनाला पुरता ठाऊक होता. मी मागे वळून पाहिलं तर राजवीर सर माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहिले होते. त्यांनी अत्यंत हक्काने आणि प्रेमाने माझा हात आपल्या हातात घेतला. कोणीच नाही स्नेहल, आज फक्त तू आहेस आणि मी आहे. राजवीरचा आवाज कमालीचा हळवा आणि आर्त वाटत होता. त्यांनी मला स्वतःकडे फिरवलं. आमचे चेहरे आता एकमेकांच्या खूप जवळ होते. मंद पिवळ्या प्रकाशात त्यांचे डोळे अधिकच गडद आणि विश्वासू वाटत होते. राजवीरने माझे विस्कटलेले केस हळूच माझ्या कानामागे केले. त्यांचा तो आदरयुक्त आणि रेशमी स्पर्श माझ्या मनाला सुखावून गेला. त्यांनी मला ऑफिसच्या एका मोठ्या आरामदायी चेअरवर बसवले आणि स्वतः समोरच्या टेबलावर उभे राहिले. आता आम्ही समोरासमोर होतो. बाहेर पावसाचा गडगडाट वाढत होता आणि आत आमच्यातील भावनिक अंतर पूर्णपणे नाहीसे झाले होते. राजवीरने पुढे होऊन माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या हाताची ऊब मला माझ्या मनात एक नवी ऊर्जा देऊन गेली. स्नेहल, तू जितकी सुंदर आहेस तितकीच मनाचीही स्वच्छ आहेस. आज या क्षणी मला तुझ्याशी आयुष्यभर नातं जोडायचं आहे. मला तुझा हात नेहमीसाठी माझ्या हातात हवा आहे, राजवीर भावूक होऊन म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी काही न बोलता फक्त प्रेमाने आणि संमतीने आपली मान डोलावली. माझ्या त्या मूक संमतीने राजवीरच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. त्यांनी हळूच माझे दोन्ही हात आपल्या ओठांत
च्या जवळ नेले आणि माझ्या कपाळावर अत्यंत जिव्हाळ्याने आपले होठ टेकवले. तो केवळ एक कपाळावरचा मुक्का नव्हता, तर त्यात माझ्याबद्दलचा आदर, निस्सीम प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर सोबत राहण्याचे पवित्र वचन होते. त्या अंधुक प्रकाशात खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या साक्षीने आम्ही दोघेही जगाचा विसर पडून एकमेकाच्या विश्वासात हरून गेलो होतो. तिथे ना कोणते नियम होते, ना जगाची भीती. तिथे होता फक्त तो मंद प्रकाश, राजवीरचा उबदार हात आणि माझ्या मनाला मिळालेले परमसुख. दोन जीवांच्या अतूट विश्वासाचे आणि आत्म्याचे मिलन. काही वेळाने जेव्हा भावनांचा तो सुरुवातीचा प्रवेग शांत झाला, तेव्हा केबिनमध्ये एक सुंदर, पवित्र आणि तृप्त शांतता पसरली होती. बाहेर पावसाचा जोरही आता थोडा कमी झाला होता. जणू तोही आमच्या या सुंदर नात्याला संमती देऊन संत झाला होता. आम्ही दोघंही केबिनमधील मोठ्या काचेच्या खिडकीपाशी येऊन उभे राहिलो. बाहेर मुंबई शहर पावसाच्या पाण्यात न्हावून निघालं होतं आणि रस्त्यावरील गाड्यांचे दिवे चमकत होते. राजवीरने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मला स्वतःच्या जवळ ओढलं. मी शांतपणे त्यांच्या खांद्यावर माझं डोकं ठेवलं. त्यांचे बोटे माझ्या केसांमधून प्रेमाने फिरत होती. स्नेहल, आजच्या या रात्रीने मला पूर्ण केले. मला नेहमी वाटायचे की या मोठ्या शहरात मी एकटाच आहे, पण आज तुझ्या रूपाने मला माझं हक्काचं घर मिळालं आहे. ते अत्यंत हळूवार आणि भाऊक आवाजात पुटपुटले. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. मी त्यांना आणखी घट्ट बिलगले. माझ्या साध्या मध्यमवर्गीय आयुष्यात मी कधीच विचारही केला नव्हता की मला इतका समजूतदार, आदर करणारा आणि प्रेमळ जोडीदार मिळेल. ऑफिसच्या एका साध्या केबिनमध्ये कामाच्या टेन्शनमधून आणि भीतीतून सुरू झालेला आमचा हा प्रवास आज एका सुंदर आणि पवित्र वळणावर आला होता, जिथे आम्ही दोघे एकमेकांचे कायमचे झाले होतो. राजवीर, मलाही कधी वाटलं नव्हतं की या मोठ्या कॉर्पोरेट जगात मला कोणीतरी असं सांभाळून घेणारं भेटेल. तुम्ही मला फक्त प्रेम नाही दिलं, तर एक नवी ओळख आणि आत्मविश्वास दिला आहे. मी माझ्या मनातील भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. आम्ही बराच वेळ तिथेच उभे राहून भविष्याची स्वप्ने रंगवत होतो. राजवीरने सांगितले की लवकरच ते माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांची आपल्या नात्याबद्दल बोलणार आहेत. एका सुसंस्कृत कुटुंबातील संस्काराचा आदर कसा करावा हे त्यांना चांगल्या प्रकारचे ठाऊक होते. त्यांचा हा विचार ऐकून माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. त्यांनी माझ्या कौटुंबिक बंधनाचा आणि मूल्यांचा पूर्ण आदर केला होता. हेच तर खरं प्रेम होतं, जिथे केवळ आकर्षण नसतं, तर एकमेकांच्या कुटुंबांबद्दल आणि मूल्यांबद्दल आदर असतो. रात्रीचे 9 वाजत आले होते. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि मुंबईचे ट्रॅफिक आणि लोकल ट्रेन्स पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचा मेसेज मोबाईलवर आला. राजवीरने हसून माझ्याकडे पाहिलं. चला मॅडम, आता घरची ओढ लागली असेल. मी तुला कारने तुझ्या घरापर्यंत सोडून देतो. मी हसून होकार दिला. आम्ही आमचे लॅपटॉप आणि बॅग घेतल्या. ऑफिसचे दिवे बंद केले आणि केबिनच्या बाहेर पडलो. लिफ्टमधून खाली उतरताना आमचे हात एकमेकांमध्ये गुंतले होते. त्या स्पर्शात आता कोणतीही भीती किंवा संकोच नव्हता, तर एक हक्काची आणि सुरक्षिततेची भावना होती. ऑफिसच्या इमारतीबाहेर पडल्यावर गार वारा अंगाला शिवून गेला. राजवीरने कारचा दरवाजा माझ्यासाठी उघडला. मी कारमध्ये बसले आणि कार मुंबईच्या रस्त्यावरून पुढे धावू लागली. खिडकी बाहेरून येणारा थंड वारा आणि कारमधील हलके संगीत वातावरणात एक वेगळी जादू निर्माण करत होते. मला जाणवले की उद्या जेव्हा मी पुन्हा या ऑफिसमध्ये येईल, तेव्हा मी फक्त एक असिस्टंट प्रोजेक्ट हेड म्हणून येणार नव्हते, तर माझ्या आयुष्याचा नवीन प्रोजेक्टरची पार्टनर म्हणून येणार होते. हे ऑफिस, हे केबिन आणि पावसाची ती सुंदर रात्र माझ्या आयुष्यातील परमसुखाची सर्वात सुंदर आणि पवित्र गाथा बनून माझ्या मनात कायमची कोरली गेली होती, ज्याची सुरुवात एका साध्या भेटीने झाली होती आणि परिणिती एका जन्मभराच्या सोबतीत झाली होती. धन्यवाद.